नमस्कार लाडक्या बहिणींनो, शेवटी महाराष्ट्र शासनाने लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी दिलेली आहे. लाडक्या बहिणींना या दिलेल्या तारखेपासून डिसेंबर 2025 आणि जानेवारी 2026 या 2 महिन्यांचा एकत्रित लाभ कोणत्या तारखेला जमा होणार याची तारीख महिला व बाल विकास अधिकारी आदिती तटकरे मॅडम आणि उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांनी आज फिक्स केलेली आहे. या तारखेपासून राज्यातील सगळ्या लाडक्या बहिणींना त्यांचा हप्ता मिळायला सुरुवात होणार आहे. लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना डिसेंबर 2025 व जानेवारी 2026 या 2 महिन्यांचा हप्ता एकत्रितपणे जमा करण्याबाबत तसेच मकर संक्रांतीच्या निमित्ताने माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून विशेष आर्थिक दिलासा देण्याबाबत हा शासन निर्णय त्यांनी जाहीर केलेला आहे. यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राज्यातील आर्थिक दृष्ट्या ज्या लाडक्या बहिणी दुर्बल आहेत, गरजू आहेत आणि पात्र आहेत अशाच लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्यांचा लाभ दिला जाणार आहे. खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटी या प्रणालीद्वारे हप्ता जमा होणार आहे आणि त्यांना आर्थिक स्थैर्य देखील पाठवण्यात येणार आहे. आता सध्या सणासुदीच्या काळात विशेषतः मकर संक्रांतीच्या उत्सवात लक्षात घेता लाडक्या बहिणींना अधिक आनंदाचा आणि दिलासादायक अनुभव मिळावा या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण व दिलासादायक निर्णय घेण्याचे ठरवलेले आहे. या निर्णयानुसार पात्र लाभार्थी महिलांना डिसेंबर 2025 व जानेवारी 2026 या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्रितपणे जमा करण्यासाठी हा शासन निर्णय या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. आता याचा नेमका शासन निर्णय काय आहे हे जाणून घ्या. राज्यातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व लाभार्थी महिलांना खालील प्रमाणे लाभ देण्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली आहे. म्हणजे लाडक्या बहिणींना हप्ता किती तारखेला जमा होणार याची मान्यता दिलेली आहे. डिसेंबर 2025 व जानेवारी 2026 या 2 महिन्यांचा आर्थिक लाभ एकत्रित स्वरूपात लाभार्थी महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना ही एक मोठी आनंदाची बातमी आहे. मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर लाडक्या बहिणींना आर्थिक आधार मिळावा यासाठी हा निर्णय माननीय मुख्यमंत्री व उपमुख्य महोदयांनी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बाल विकास अधिकारी आदिती तटकरे मॅडम यांनी घेतलेला आहे. लाभाचे वितरण टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असून जिल्हानिहाय निश्चित तारखा रक्कम जमा करण्यात येईल आणि लाभ वितरणाची संपूर्ण जबाबदारी संबंधित जिल्हा प्रशासन व महिला व बाल विकास अधिकारी तसेच संबंधित बँक यंत्रावर राहणार आहे. म्हणजेच तुम्हाला तुमचा सगळा लाभ हा तुमच्या डायरेक्ट बँक खात्यात जमा करण्यासाठी डायरेक्ट बँकेकडूनच ही अपडेट आलेली आहे. कोणत्याही पात्र लाभार्थी महिलेला लाभापासून वंचित राहावे लागू नये याची दक्षता घेण्याचे देखील आदेश मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना दिलेले आहेत. आता लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी या ठिकाणी कालावधी आलेला आहे, पण कालावधीमध्ये या ठिकाणी त्यांच्याकडून साल चुकलेला आहे. आता जर तुम्हाला वाटत असेल की याच व्हिडिओमध्ये तुम्हाला तारीख कळावी, साल तर तुम्हाला कळेल 2026च आहे. तारीख हीच असणार, फक्त जी आता हा शासन निर्णय मॉडिफाय किंवा एडिट होऊन येईल यामध्ये 10 जानेवारी 2025 च्या ऐवजी फक्त 2026 येईल. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पाहू शकता, नाहीतर तुमच्यासाठी परत जो नवीन शासन निर्णय येईल त्याचं तुम्हाला दाखवण्यात येईल. पण प्रत्येकाने पाहून जा, कारण तारीख तीच राहणार आहे, फक्त साल बदलणार आहे. अहिल्यानगर मध्ये 10 जानेवारी, पुण्यामध्ये 11 जानेवारी, सोलापूरमध्ये 12 जानेवारी, साताऱ्यामध्ये 13 जानेवारी, त्यानंतर सांगलीमध्ये 14 जानेवारी, कोल्हापूरमध्ये 15 जानेवारी आणि रत्नागिरीमध्ये 10 जानेवारी 2026 ही तारीख आहे. प्रत्येकाने जाणून घ्या, 2025 तारीख ही चुकलेली आहे. या ठिकाणी लवकरच 2026 तारीख दुरुस्त होऊन शासन निर्णय पुन्हा येणार आहे. सिंधुदुर्ग मध्ये 11 जानेवारी, मुंबई शहरामध्ये 12 जानेवारी, मुंबई उपनगरामध्ये 13 जानेवारी, ठाण्यामध्ये 14 जानेवारी, पालघरमध्ये 15 जानेवारी, त्यानंतर रायगडमध्ये 10 जानेवारी, नाशिकमध्ये 11 जानेवारी, धुळ्यामध्ये 12 जानेवारी, नंदुरबार मध्ये 13 जानेवारी, जळगाव मध्ये 14 जानेवारी आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये 15 जानेवारी, जालन्यामध्ये 10 जानेवारी, बीड मध्ये 11 जानेवारी, धाराशिव मध्ये 12 जानेवारी, लातूर मध्ये 13 जानेवारी, त्यानंतर नांदेड मध्ये 14 जानेवारी, परभणी मध्ये 15 जानेवारी, हिंगोली मध्ये 10 जानेवारी, बुलढाण्यामध्ये 11 जानेवारी, अकोल्यामध्ये 12 जानेवारी, त्यानंतर वाशिम मध्ये 13 जानेवारी 2026, अमरावती मध्ये 14 जानेवारी, यवतमाळ मध्ये 15 जानेवारी, वर्ध्यामध्ये 10 जानेवारी, नागपूरमध्ये 11 जानेवारी, त्यानंतर भंडाऱ्यामध्ये 12 जानेवारी, गोंदियामध्ये 13 जानेवारी, चंद्रपूरमध्ये 14 जानेवारी, गडचिरोलीमध्ये 15 जानेवारी ही तारीख या ठिकाणी आलेली आहे. आणि एक जिल्हा तुम्हाला वाटत असेल की राहिलाय, पण तो वरती आलेला आहे. तो जिल्हा तुम्ही पाहू शकता, त्या जिल्ह्याला देखील याच तारखेला हप्ता मिळणार आहे. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.